5-6 दिवसापूर्वी आपण काकडीचे जे झाड लावले होते त्याला अचानक फुल दिसायला लागलेलं आहे. ते फुल बघा तुम्ही. हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता काल आम्ही लावलेले आहे 2 वर्ष मोठे केलेले अननसांचे झाड रोप काय म्हणतात ते. साधारण 1 वर्षानंतर याला अननस येईल, तोपर्यंत वाट बघा. जसे मागच्या याच्यात आपण पाहिलं अननसाची झाडे लावलेले होते, तसेच आता मी काल जाऊन नर्सरीमध्ये नवीन रोप आणले. वांगे, टमाटे, ढोबळी मिरची, गिलक्याचे वेल असे भरपूर आणलेले आहेत. सो तेच लावण्यासाठी आता जागा साफसफाई करणं चालू आहे आमच्या इथे. बघू शकता आता माती भुसभुशीत केलेली आहे पूर्ण उकळून. याच ठिकाणी आपण झाडं लावणार आहोत, बाकी दुसऱ्या बाजूला लावणार आहोत, ते नंतर दाखवते. मस्तपैकी आता आपण झाडं लावायची. या ठिकाणी आपल्याला आता झाडं लावायची आहेत. सो माती पूर्ण खोदून भुसभुशीत करून घेतली आहे आणि आता तिथे पाणी मारणं चालू आहे. या ठिकाणी आपण वांग्याचे, टमाट्याचे झाडं लावू. अशी दुपारून इकडे पाणी मारून पूर्ण जागा मस्तपैकी भुसभुशीत केलेली होती. त्याच्यानंतर पाणी मारलं तर या ठिकाणी आपण वांग्याचे मस्तपैकी रोपं लावलेत. 2, 3, 4, 5 वांग्याचे झाडं लावलेत रोपं. आणि हे इकडे टोमॅटोचे 1, 2, 3, 4, 5. इकडच्या बाजूला लावलेत 2च फ्लावरचे फ्लावर. इकडल्या बाजूला काकडीचे रोप लावायचे. लावले 2 काकडी. तुझं झाडाला अरे तू पण आलंय की गड्या इकडे. एक महिन्यापूर्वी इकडे ऊस लावला होता. तो ऊस आता माझ्यापेक्षा उंच झालाय. मोठं. तिथे आता कारल्याचा वेल पण टाकलाय. आता तो कारल्याचा वेल या लिंबाच्या झाडावर जाईल. इकडे लावले ते 2 ढोबळी मिरचीचे झाडं, म्हणजे ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची. टाकलाय गिलक्याचा वेल. जाई लागतो मोठा मस्त. असं फुल आलेलं आहे. अजून 1 हप्त्याच्या आतच याला फुल आलं आणि वाढ पण बराबर होती काकडीची. याला आलंय का नाही? याला नाही आलं अजून. मस्त मिरचीचं एक झाड उगवलं. अशा प्रकारे आपला फूड ब्लॉग संपला. 2-3 महिन्यानंतर याला काही आल्यानंतर या ब्लॉगरच्या किंवा टोमॅटोच्या झाडावर टोमॅटो किंवा वांगी आले की मी नक्कीच दाखवेन. तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.